हाय, हॅलो, नमस्कार. पण एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. ज्याचं नाव आहे कोकण नगरी. कोकण नगरीमध्ये पुन्हा एक तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे जे काही कोकणामध्ये जे खेकडे मिळत आहेत, गोड्या पाण्याचे खेकडे या पावसामध्ये ते दाखवणार आहे आणि तुम्हाला दिसतच असेल थोडक्यात. तर साईज बघा केवढी आहे. म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूया. सो बघा, तिन्ही पण एका लाईनीत आहेत आणि साईज बघा केवढी मोठी आहे. आणि हे काल पकडलेले रात्रीचे खेकडे आहेत आणि इकडे बघा अर्धे तोडलेले आहेत सांबारा वगैरे करायला. तर बघू शकता तुम्ही, हा मेल आहे, ही फिमेल आहे, ही पण फिमेल आहे. सो एक मेल आहे आणि बाकी या दोन आहेत त्या फिमेल आहेत. सो आत्ता ना कोकणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात खेकडे मिळतात. पण काय झालं आहे, हे जे खेकडे पकडलेले आहेत ना, ते असे शेतांना वगैरे पकडलेले आहेत. पण जे पऱ्याला वगैरे असतात ना, तिथे खूप असतात खेकडे. पण काय झालं आहे, पाऊस खूप असल्यामुळे पऱ्याला पाणी खूप आहे. पाण्याला खूप मोठं काय म्हणू शकता फ्लो आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आणि पाणी गढूळ आहे. त्याच्यामुळे तुम्ही जरी बॅटरी मारली तरी अजिबात दिसणार नाहीत खेकडे. तर हे जे आहेत हे पण बॅटरीवरतीच पकडलेले, पण हे शेतांच्या बांधाला वगैरे असतात खेकडे, तिथे पकडलेले. जिथे कमी पाणी आहे त्या ठिकाणी पकडलेले आहेत. सो म्हटलं चला तुम्हाला दाखवूया कोकणातले खेकडे, ते पण गोड्या पाण्यातले. तर साईज बघू शकता केवढा मोठा मोठा आहे बघा. थोडं ब्लर दिसेल हे बघा. सो मी ना पकडलं आहे. सो खेकडे पकडायला पण एक स्टाईल असते किंवा एक खेकडे पकडण्याची पण एक पद्धत असते. जेणेकरून तुम्ही जर तसं पकडलात तर अजिबात तुम्हाला खेकडे चावणार नाहीत. म्हणजे तुम्ही पकडू शकता हा मेल आहे आणि कधी-कधी ना वरून जरी पण कळतं की बाबा हा कोणता आहे वगैरे काय आहे, फिमेल आहे की मेल आहे, मादी का नर आहे थोडक्यात. तर बघा मी मस्तपैकी पकडलं आहे 2 साईडने आणि थोडे शांतच आहेत. हे अगदी अगदी पण काय असे हे नाही आहेत, म्हणजे चावतात ना पटकन हात पण लावून देत नाही अशातला भाग नाही आहे. एकदम शांत आहेत आणि हा मेल आहे म्हणजे थोडक्यात नर आहे. तर ही ही एक पद्धत आहे बघा. अशी तुम्ही पकडू शकता आणि अजिबात तुम्हाला खेकडा अजिबात चावणार नाही. तो एका साईडने फक्त पकडायचा आहे बघा. सो मस्त आहे बघा. हो, हा बघू शकता इथे खेकडा. सो पकडताना ना दोन्ही पण आंगडे मोडले आणि मेन म्हणजे ना ह्या कडीला पकडलं त्याने, त्याच्यामुळे ना मला मोडावा लागला आंगडा. तर अशा पद्धतीने हे बघा मस्तपैकी आंगडे मोडून झालेले आहेत. आणि ह्या जे तुम्हाला ही जी साईज दिसते ना, ही जी साईज आहे खेकड्यांची ती खूप मोठी आहे आणि हे जुनाट खेकडे आहे. म्हणजे तुम्ही म्हणू शकता हे खूप म्हणजे आधी सांगू नाही शकत त्यांचं एज वगैरे, पण कळतं लगेच की खूप जुनाट आहेत खेकडे. कारण की त्यांच्या बघण्यावरूनच कळतं, साईजवरूनच कळतं की किती जुने आहेत ते. आणि हे जे खेकडे तुम्हाला हे जे बघू शकता ना तुम्ही, तर हे जे आहेत ते नवतरचे आहेत, म्हणजे पाठचे आहेत हे. पाठचे नाही म्हणू शकत, पुढचे आहेत हे. कारण की नुकतेच हे साईज ह्यांची त्यातल्या त्यात लहान आहे आणि ही बघा साईज केवढी आहे आणि एकदम काळेभोर आहेत खेकडे. सो अशा पद्धतीने ना कोकणामध्ये आमच्याकडे असे खेकडे पकडले जातात. बॅटरीवरती पण पकडली जातात. कधी-कधी आता श्रावण वगैरे चालू होईल, एकदम भात लावणी झाल्यानंतर ना तेव्हा पण खेकडे पकडतात. तर ते पकडण्याची म्हणजे हे की ड्रम वगैरे कापून वगैरे लावतात, मोटऱ्या वगैरे लावतात. त्याच्यानंतर सगळ्यात मेन म्हणजे गडदे पण लावतात. गडद्यामध्ये पण खेकडे खूप भारी मिळतात. तर त्याच्यामध्ये आतडे वगैरे असतात किंवा जे काही मार्केटमध्ये वगैरे तुमचे कोंबड्यांचं वगैरे जे काही मिळतं त्याच्यापासून ते पकडले जातात. तर अशा किंवा सगळ्यात मेन म्हणजे ना आमच्याकडे ते सांगते तुम्हाला, हे तर वेगळं झालं. पण सगळ्यात पहिल्यापासून चालत आलेली म्हणजे पद्धती म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? कोकणामध्ये तुम्हाला माहिती असेल एक असा एक छोट्या मुंगीचाच प्रकार असतो लाल कलरचा. त्याला बरं काय म्हणतात, त्याला ओंबील म्हणतात. तर ते जे ओंबील असतात ना, ते झाडावरनं काढले जातात. म्हणजे त्यांचं घरटं असतं. थोडक्यात सांगायचं झालं तर पानापानांमध्ये ते ओंबीळ असतात आणि खूप असतात आणि चावतात भयंकर. ते काढून त्यांना भाजून वगैरे मोटऱ्या बनवल्या जातात आणि ते पण लावले जातात. आणि एक भाजल्यानंतर एक एक वेगळाच वास असतो, जेणे तो वास आहे ना त्या किरव्यांपर्यंत पोहोचतात. जेव्हा किरव्या रात्र होते, रात्र झाल्यानंतर किरव्या ज्या असतात ते बाहेर पडतात. म्हणजे थोडक्यात खेकडे, आम्ही किरव्या पण म्हणतो, तुम्ही कुर्ली पण म्हणता किंवा काही असेल, खेकडे बाहेर पडतात आणि त्या वासानुसार मग तिथे जाऊन पोहोचतात. त्यांची जी वासाची घेण्याची जी प्रक्रिया असते ती खूप सॉलिड असते आणि दुसरी म्हणजे खूप फास्ट असते. त्यांना लगेच त्यांचे जो सेन्सर ऑर्गन असतात ना त्यांच्यातले, तर त्याच्यातून त्यांचा जो वास असतो तो पटकन ते घेतात आणि जिथे असते तिथे पटकन ते पोहोचतात. तर अशा
पद्धतीने ना ती पण एक पद्धत आहे. म्हणजेच जे ओंबील असतात ते भाजून त्याच्या मोटऱ्या बनवल्या जातात आणि जे गडदे असतात ते गडद्यांच्या आतमध्ये लावले जातात आणि नंतर मग असे संध्याकाळचे लावून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आणायला जातात. तर त्याच्यामध्ये पण मिळतात खेकडे. आणि हे जे आहेत ते आपण बॅटरीवरती वगैरे पकडलेले आहेत खेकडे. हा बघा, याला मी एकदम हातातच पकडून ठेवला आहे. दोन्ही पण आंगडे काढलेत त्याचे, हे बघा. सो हा मेल आहे. तर अशा पद्धतीने आमच्याकडे ना खेकडे मिळतात आणि खूप मजा येते रात्रीचं वगैरे जायला. पण आता कसं आहे, पाय वगैरे सरतात, कारण की कसं दगडांवरून सतत पाणी जातं, त्याच्यामुळे एक शेवाळ पकडते, बुळबुळीतपणा येतो, त्याच्यामुळे खूप रिस्की असतं, त्याच्यामुळे हळूहळू जावं लागतं रानांमधून. तर अशा पद्धतीने हे खेकडे आहेत, हे अर्धे तोडलेले आहेत, ह्यांचं सांबार बनणार आहे आणि खेकड्यांचं सांबार खूप भारी लागतं. आणि हे जे चेचतात ना, हे जे आंगडे आहेत, परत छोटे छोटे पाय जे आहेत ना, ते ह्याच्यावरती चेचले जातात. आता मिक्सरमध्ये पण चेचले जातात, पण आधी लोकं आहेत ना, वरवंट्यावरती चेचायचे आणि त्याच्यातला जो आतला जो मगज आहे तो बाहेर काढून त्याचं सांबार बनवायचे. तर अशा पद्धतीने हे आमच्याकडचे मस्तपैकी खेकडे आहेत. सो पाऊस स्टार्ट कधीच झालेला आहे मेमध्येच, पण आमच्याकडे बरेच खेकडे पकडले होते, पण मला व्हिडिओ पण करता आला नाही, तुम्हाला दाखवता पण आले नाही. सो गेल्या वर्षी खूप सारे व्हिडिओज टाकलेले आहेत आणि खेकड्यांच्या साईज पण खूप मोठ्या मोठ्या आहेत, तुम्ही बघितलं असाल. पण आत्ता ह्यावेळेस मला करता नाही आलं, पण काल हे आणलेले होते खेकडे आणि हे बघा केवढे मोठे आहेत. शांत आहेत, एकदम शांत आहेत, अजिबात ते चावण्याच्या ह्याच्यात अजिबात नाही आहेत. आणि हा मी इकडे असं पकडून ठेवला आहे, हे बघा. सो अशा पद्धतीने आमच्याकडे खेकडे मिळतात आणि आमच्याकडे हे सगळे ना नदीला म्हणण्यापेक्षा परा वगैरे आहे. सो पऱ्याला मिळतात, शेतांना पण मिळतात आणि मेन म्हणजे तुम्हाला माहिती असेल पांढरे खेकडे पण असतात. म्हणजे त्यांना एक काहीतरी म्हणतात बरं, त्यांना पण एक नाव आहे त्या खेकड्यांना, घोगड वगैरे पण काहीतरी असं म्हणतात. तर ते शेतांना असतात, ते पण खातात, पण आम्ही नाही खात. काही लोकं ते जे खेकडे असतात ते खातात, व्हाईट कलरचे असतात ते. सो हे आहेत काळे, हे एकदम प्युअर आपल्या गोड्या पाण्याचे आहेत आणि हे आपण दरवर्षी खातो, मस्तपैकी पकडून मस्तपैकी सांबार करून खातो. याचा सांबारानं एक नंबर होतो आणि पाऊस जर पडत असेल आणि सांबार असेल केलेलं, तर त्याची जी टेस्ट असते ना, एक नंबर लागते याची टेस्ट. सो बघा कशी हालचाल करतात. ह्याच्यापेक्षा पण मोठी मोठी साईज असते पण त्या ज्या किरव्या असतात ना, त्या आतून पोकळ असतात एकदम, कारण की खूप वर्ष झालेले असतात आणि त्याच्यामुळे आतमध्ये एवढा काही म्हणजे मांस वगैरे अजिबात नसतो. आणि ज्या श्रावणातल्या ज्या हे असतात ना, खेकडे असतात ना, त्यांच्यामध्ये खूप साऱ्या म्हणजे त्या मांसाळू असतात. आता ह्या पण आहेत, त्याच्यामध्ये एवढा मांस नाही, कारण की ह्या कशा पावसाच्या आधी म्हणजे जसं पाऊस संपतो त्याच्यानंतर हे आहेत ना, अशा ठिकाणी जातात जिथे गारवा म्हणजे जमिनीच्या एकदम आतमध्ये जातात आणि जेव्हा पाऊस पडायला लागतो तेव्हा ते जमिनीतून बाहेर येतात. तोपर्यंत ते जमिनीमध्येच असतात. तर तेव्हा ते जमिनीत असल्यामुळे यांच्यामध्ये पाहिजे तेवढं मांस नसतं, जमिनीखाली असल्यामुळे. नंतर पाऊस आल्यानंतर ती पिल्लं वगैरे सोडायला बाहेर पडतात, कारण की पावसामध्ये सीझन असतो त्यांचा. तर त्या सीझनमध्ये आहेत ना, हे खेकडे पाणी परायला आलं, नदीला आलं की हे जे खेकडे आहेत ते आपली पिल्लं सोडायला बाहेर पडतात. म्हणजे थोडक्यात ज्या मादी असतात त्या बाहेर पडतात. तर अशा पद्धतीने यांची सगळी लाईफ असते. आता पाऊस जसा म्हणजे एंडिंगला येईल ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या दरम्यान किंवा त्याच्या आधी पण सांगता नाही येऊ शकत. तेव्हा हे खेकडे आहेत ना, परत जमिनीच्या आत जातात, जिथे गारवा आहे. तुम्हाला माहिती आहे की जरी पराला पाणी नसलं तरी पाण्याच्या खूप सारे म्हणजे आतमध्ये खूप सारे लेयर्स असतात. त्याच्यामध्ये पाणी खूप असतं, म्हणजे ओलावा असतो, त्या ठिकाणी जाऊन हे बसतात. तर अशा पद्धतीने हे जे खेकडे आहेत ना, त्यांचा एक पिरियड असतो, त्या पिरियडनुसार बाहेर येतात पावसामध्ये आणि पावसाळा संपला की परत ते जमिनीच्या आत जातात आणि परत पाऊस आला की परत बाहेर येतात. तर असं ह्यांचं हे लाईफ असतं. तर अशा पद्धतीने म्हटलं चला तुम्हाला दाखवूया खेकडे या वर्षातले मस्तपैकी मोठे मोठे. बघा फेस काढतोय. तर तुम्हाला नक्की आवडेल व्हिडिओ, तर नक्की लाईक करा आणि थोडी माहिती पण सांगितली आहे. सो बघूया रस्सा कधी बनतो आहे आपल्याकडे. आज तर नाही बनणार, आज आपण तोडून मस्तपैकी फ्रीजमध्ये ठेवणार आणि तुम्हाला जर फ्रीजमध्ये ठेवायचे असतील ना, तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. राहतात, चांगले राहतात. तोडून मस्तपैकी डब्यामध्ये ठेवायचे, वरच्या डीप फ्रीझरला वगैरे टाकून चांगले खेकडे राहतात. हे बघा. आणि तोडल्यानंतर ना लगेच त्यांना हात नाही लावायचा. जर तुम्ही लगेच हात लावलात ना, तर बोट वगैरे चावू शकतं. म्हणजे ते जिवंत असतात, लगेच मरत नाही. त्याच्यामुळे बघून हे करायचं, लगेच हात नाही लावायचं. तर चला आत्ता इथे थांबते. असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.